शास्त्रोक्तरित्या घटस्थापना ही कशी केली जावी, म्हणून हा आपण सामूहिकरित्या घटस्थापनेचा सोहळा साजरा करत आहोत. प्रारंभ करूया घटस्थापनेला. प्रथम आपल्यासमोर एक छोटं ताम्हण, पळी पेला हे साहित्य घ्या. उजव्या हाताची मधली 3 बोटं समोरच्या पेल्याच्या पाण्यामध्ये बुडवून ते पाणी आपल्या डोळ्यांना लावा. आरंभितकार निर्विघ्नमस्तु नेत्रोदक स्पर्शाः. जोडीने जर पूजेला बसला असेल तर उजव्या हाताच्या करंगई शेजारच्या बोटाने पुरुषांनी आपल्या कपाळाला अष्टगंध, त्यावर अक्षता लावाव्यात. महिला सौभाग्यवती बसल्या असतील त्यांनी आपल्या कपाळाला हळदी कुंकू लावावं आणि श्रीमती महिला जरी बसल्या असतील त्यांनी आपल्या कपाळाला अष्टगंध लावावा. जगदंबेच्या पूजनाचा अधिकार हा कोणत्याही स्वरूपातल्या स्त्रीला आहे, म्हणूनच फक्त सौभाग्यवतीच नव्हे तर श्रीमती महिला सुद्धा घटस्थापना करू शकतात. जगदंबेची कोणत्याही प्रकारची सेवा उपासना करू शकतात, याला कोणतंही बंधन नाही. आईचं लक्ष आनंदी मुलीपेक्षा दुःखी मुलीकडे काकणभर जास्त असतं, म्हणून कोणताही संकोच मनात न बाळगता कोणत्याही अवस्थेतल्या महिला घटस्थापना किंवा जगदंबेची कोणती सेवा करू शकतात. प्रारंभ करूया. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः तुष्टुवांसस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः. ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांती. उजव्या हातावर 3 वेळा पाणी घेऊन प्यायचं आहे. आचम्य ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. उजव्या हातावर पळीभर पाणी घेऊन आपल्या पाणी सोडण्याच्या ताम्हणात किंवा वाटीमध्ये ते पाणी सोडायचं. ओम गोविंदाय नमः. हात पुसून घ्यायच्यात. उर्वरित नावं श्रवण करा. ओम विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः. ओम संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, निरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः. ओम अधोक्षजाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः. ओम उपेंद्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्ण परमात्मने नमः. परत उजव्या हातावर 4 पळी पाणी घेऊन आपल्याला प्यायचं आहे. ओम ऐं आत्मतत्वं शोधयामि नमः स्वाहा. ओम ह्रीं विद्यातत्वं शोधयामि नमः स्वाहा. ओम क्लीं शिवतत्वं शोधयामि नमः स्वाहा. ओम ऐं ह्रीं क्लीं सर्वतत्वं शोधयामि नमः स्वाहा. हात पुसून घ्या. उजव्या तळ हातावर पाणी घ्यायचं. ओम प्रणवस्य परब्रह्म ऋषी परमात्मा देवता देवी गायत्री छंद एतेषां प्राणायामे विनियोगः. सरळ हाताने पाणी ताम्हणात सोडा. हात पुसून घ्या. उजव्या हाताची मधली 2 बोटं आपल्या डाव्या नाकपुडीवर लावायची. उजव्या नाकपुडीने श्वास मध्ये ओढायचा. अंगठा दाबायचा उजव्या नाकपुडीला. ताड बसून मनात गायत्री मंत्र म्हणायचा. ओम भुः ओम भुवः ओम स्वः ओम मः ओम जन ओम तप ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. डाव्या नाकपुडीवरची 2 बोटं काढून श्वास बाहेर सोडायचा. उजव्या हाताच्या 5ही बोटांनी प्रथम उजवा कान, त्यानंतर डावा कान, नंतर तोंडाला हात लावायचा. ओम आपज्योतिरसोमृतं ब्रह्मा भूर्भुवस्वरं. हात जोडून ज्या ज्या देवतांचं स्मरण केलं जाईल त्यांना मनोमन नमस्कार करायचा. श्रीमन्महागणाधिपतये नमः. ओम श्री मातृपितृभ्यो नमः. ओम श्री कुलदेवताभ्यो नमः. ओम श्री इष्टदेवताभ्यो नमः. ओम श्री ग्रामदेवताभ्यो नमः. ओम श्री स्थानदेवताभ्यो नमः. ओम श्री वास्तुदेवताभ्यो नमः. ओम श्री आदित्यादिनवग्रहदेवताभ्यो नमः. ओम श्री सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. ओम श्री एतत्कर्मप्रधान श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा रूपिणी श्री कुलदेवताभ्यो नमः. अभिघ्नमस्तु. ओम सुमुखुश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपा धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजानन. 12 नामानि यः पठेत् शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते. शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी
स्वामी नमोस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मंगलम् येषां हृदयस्थो भगवान् मंगलाय तनं हरि तदैव लग्नं सुदिनं तदैव ताराबलं चन्द्रबलं तदैव विद्याबलं दैवबलं तदैव लक्ष्मीपते तेङ्गुरुव स्मरामि लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजया येषाम् इन्दिवरश्यामो हृदयस्थो जनार्दन विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वती प्रणम्यादो सर्वकार्यार्थसिद्धये अभीष्टार्थसिद्धर्थं पूजितो यस्सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीमन्महागणाधिपतये नमः सर्वप्रारम्भकार्येषु त्रयस्त्रभुवनेश्वरा देवादिशुन्तरसिद्धि ब्रह्मेशान जनार्दन। ओम श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञया प्रवर्तमानस्य अद्यास्मिन् ब्रह्माण्डे भूर्लोके ब्रह्मणो द्वितीय परार्धे विष्णुपदे श्री श्वेतवाराह कल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे युगे युगचतुष्के कलियुगे प्रथम चरणे जम्बुद्वीपे भरतवर्षे भरतखण्डे दक्षिणापथे रामक्षेत्रे बौद्धावतारे दण्डकारण्यदेशे गोदावर्याः उत्तरे वा दक्षिणे तीरे अस्मिन् वर्तमाने प्लवनाम संवत्सरे अश्विन मासे शुक्ल पक्षे दक्षिणायने शरद ऋतौ प्रतिपदातिथौ बृहस्पति वासरे चित्रा दिवस नक्षत्रे कन्या सहित तुला राशि स्थिते वर्तमान चंद्रे कन्या राशि स्थिते श्री रवि मकर राशि स्थिते देव गुरौ शेषेषु ग्रहेषु यथा यथम राशि स्थान स्थितेषु सत्सु एवं गुण विशेषण विशिष्टायां शुभ पुण्य तिथौ। उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं, त्यात 2 दाणे अक्षता टाकायच्यात, एखादं फूल आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं, संकल्प म्हणायचा मम आत्मनः श्रुती स्मृती सकल शास्त्र पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम। आपल्या गोत्राचा उच्चार करायचा, म्हणायचं गोत्र उत्पन्नानाम, स्वतःच्या नावाचा उच्चार करायचा, म्हणायचं नामने, जे जोडीने बसले असतील त्यांनी म्हणायचं सपत्निकम, सर्वांनी म्हणायचं अहम मम सकल कुटुंबानां द्विपाद चतुष्पाद संहितानां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम समस्त मंगल प्राप्त्यर्थम समस्त अभ्युदयार्थम समस्त दुरित शांत्यर्थम भूत प्रेत पिशाच शाकिनी डाकिनी राक्षस वेतालादि भय उपद्रव निरसनार्थम अप्राप्त लक्ष्मी प्राप्त्यर्थम प्राप्त लक्ष्मी चिरकाल संरक्षणार्थम आदित्यादि सकल ग्रह पीडा शांत्यर्थम आधिदैविक आदिभौतिक आध्यात्मिक त्रिविधताप निरसनार्थम राजद्वारे जय प्राप्त्यर्थम व्यवहारे लाभम वर्धनार्थम श्री कुलाचार अंगत्वेन श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका श्री दुर्गा रूपिणी श्री कुलदेवता प्रीत्यर्थे यथाशक्ति यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्येण श्री शारदीय नवरात्रि व्रत पर्व उत्सव अंगभूतम प्रथम दिने घटस्थापनम अखंड दीप प्रज्वलनम कर्म करिष्ये तथा च श्री सद्गुरु जगदम्बा प्रेरित बुद्धि अनुसारेण नव दिवसात्मक श्री
संस्कृत दुर्गा सप्तशती ग्रंथश्च यथाशक्ती सामूहिक पठन कर्म सकला वयम करिष्यामि तद अंगत्वेन निर्विघ्नता सिद्ध्यर्थम श्री सिद्धि बुद्धि सहित श्रीमन महागणपति स्मरणम तथा च कलश शंख घंटी दीप पूजनम शरीर शुद्ध्यर्थम षडंग न्यासम अहम करिष्ये. सरळ हाताने पाणी आपल्या पाणी सोडण्याच्या तामणामध्ये अगरवाटीमध्ये सोडायचे. हात जोडून गणपतींचं स्मरण करूया. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम सिद्धिबुद्धी सहित श्रीमन् महागणाधिपतये नमः. ध्यायं ध्यायामि नमस्काराणि समर्पयामि. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. उजव्या हातात पाणी घ्यायचं. ओम पृथ्वीती मंत्रस्य मेढुपृष्ठ ऋषी कुर्मो देवता सूतलम छंद आसन पवित्र करणे विनियोगः. सरळ हाताने पाणी तामणात सोडा. हात पुसून घ्या. ज्या आसनावर आपण बसलेले आहोत त्या आसनाला दोनही हात असे उताने लावायचे. ओम पृथ्वीत्वया धृता लोका देवी त्वं विष्णुना धृता त्वं च धारय मां देवी पवित्रं कुरुचासनम. उजव्या हातात पाणी घ्यायचं. ओम अपसर्पण विती मंत्रस्य वामदेव ऋषी शिवो देवता अनुष्टूप छंदः भूतादि विघ्नोत्सादने विनियोगः. सरळ हाताने पाणी तामणात सोडा. हात पुसून घ्या. आपल्या डाव्या हातात अक्षता घ्यायच्यात. उजवा हात त्यावर झाकायचा. ओम अपसर्पण वितिते भूता ये भूता भूमि संस्थिता ये भूता विघ्न कर्तारस्ते नश्यन्तु शिवाज्ञया अपक्रामन्तु भूतानि पिशाचा सर्वतो दिशां सर्वेषां विरोधेन पूजा कर्म समारंभे. आता या अक्षता दोन दोन करत आठही दिशांना थोड्या वर थोड्या खाली अशा पद्धतीने टाकायच्या आहेत. सुरुवात पूर्वेपासून करायची. ओम प्राचम रक्षतु मामेंद्री अग्नया मग्निदेवता दक्षिणेव तु वाराही नैऋत्यां खडगधारिणी प्रतिमचां वारुणी रक्षेत वायव्यां मृगवाहिनी उदिं चापातु कौमारी ऐशान्यां शूलधारिणी ऊर्ध्वं ब्रह्माणि मे रक्षेत अधस्ताद वैष्णवी तथा. ज्या उरल्या असतील त्या उजव्या हातात घ्यायच्यात आणि आजूबाजूला विखरून द्यायच्यात. एवं दश दिशो रक्षेत चामुंडा शिववाहना. उजव्या हाताचा अंगठा अंगठा शेजारचा बोट आपल्या समोर जमिनीला लावायचा. ओम देवा आयांतु यात धाना उपयांतु विष्णू देवजनम रक्षस्व भूमोपआदेश कुर्यात. हात काढून घ्या. डाव्या पायाची टाच 3 वेळा जमिनीवर आदळायची. ओम तीक्ष्णदंष्ट्र महाकाय कल्पांत दहनोपम भैरवाय नमस्तुभ्यं मनुज्ञादातुमर्हसि. व्यवस्थित सवाचं बसायचं. परत न्यास करायचे आहेत आपल्याला. उजवा हात आपल्या हृदयाला ठेवायचा. ओम ऐं हृदयाय नमः मस्तकावर. ओम ह्रीं शीर्षे स्वाहा शेंडीच्या ठिकाणी. ओम क्लीं शिखायै वषट कवच धारण करायचं. ओम चामुंडायै कवचाय हुं नेत्रत्रय म्हणजेच उजव्या हाताची मधली 3 बोटं घ्यायची. मधला बोट आपल्या भ्रुकुटी मध्यावर लावायचा. उरलेले 2 बोटं आपल्या दोघेही डोळ्यांवर ठेवायचे. चष्मा असेल तर तो काढून ठेवा. ओम बिच्चै नेत्रत्रयाय वषट. हात काढायचे. चुटकी वाजवत स्वतःभोवती हात गोल फिरवायचा आणि एक टाळी वाजवायची. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चै अस्त्राय फट. तांब्याचा गडवा ज्यात आपण पूजेसाठी पाणी घेतलेलं असेल तो आपल्या समोर घ्या. 1 फूल गंध अक्षता हळदी कुंकवामध्ये बुडवायचं. त्या तांब्याच्या गडव्यामध्ये ते फूल टाकायचं आणि त्यावर आपला उजवा हात ठेवायचा. ओम कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्रसमाश्रिता मूले स्वस्थितो ब्रह्मा मध्ये मातृगुणा स्मृता कुक्षौ तु सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा ऋग्वेदो यजुर्वेदः सामवेदो यथर्वणा अंगेश्च सरिता सर्वं कलशं तु समाश्रिता अत्र गायत्री सावित्री शांति पुष्टिकरी तथा सर्वे समुद्र सरितस्तीर्थानि जलदानदा आयान्तु देव पूजार्थं दुरितक्षयकारकः गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु कलश देवताभ्यो नमः सकल पूजार्थे गंधाक्षदा पुष्पाणि हरिद्रां कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्याणि प्रार्थना पूर्वक नमस्काराणि समर्पयामि. पूजेच्या चौरंगावरचा जो शंख आहे तो स्वच्छ धुवायचा
स्वच्छ पुसायचा, त्यात पाणी भरायचं आणि अष्टगंध लावून जागेवर ठेवायचा. ओम शंखादो चंद्रदेवत्यम कुक्षो वरुणदेवता पृष्ठे प्रजापतिश्चैव अग्रे गंगा सरस्वती त्रैलोक्यानि तीर्थानि वासुदेवस्य चाज्ञया शंखे तिष्ठन्ति विप्रेन्द्र तस्मां शंखं प्रपूजयेत्. त्वं पुरा सागरोत्पन्ना विष्णुना विद्रुतकरे निर्मितः सर्वदेवश्च पांचजन्य नमोस्तुते. पाणी भरायचं शंखात. ओम पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात. त्यांना गंध लावायचा, जागेवर ठेवायचा. शंख देवताभ्यो नमः. एक फूल घ्यायचं आणि तुळशीपत्र घ्यायचं, ते शंख लावायचं. सकल पूजार्थे गंध पुष्प तुलसी दलपत्राणि समर्पयामि. सर्वोपचारार्थे प्रार्थना पूर्वक नमस्काराणि समर्पयामि. पूजेची घंटी घ्यायची, ती सुद्धा स्वच्छ धुवायची, पुसायची, जागेवर ठेवायची. ओम आगमनार्थ देवानां गमनार्थ तु रक्षसां कुरु घंटारवं तत्र देवता आवाहन लक्षणम. घंटी देवताभ्यो नमः. सकल पूजार्थे त्यांना जागेवर ठेवल्यानंतर त्यांना गंध अक्षता हळदी कुंकू फुलवायचे. शंखदेवताभ्यो नमः. सकल पूजार्थे गंधाक्षदा पुष्पानि हरिद्राम कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्यानि प्रार्थना पूर्वक नमस्काराणि समर्पयामि. पूजन केलेली घंटी वाजवून जागेवर ठेवायची. घंटी नादम कुर्यात. जो दिवा आपण पूजनासाठी प्रज्वलित केलेला आहे, एक फूल गंध अक्षता हळदी कुंकवामध्ये बुडवून त्या दिव्याला वाहून नमस्कार करायचा. ओम भोदीपम शक्ती रूपस्थम कर्म साक्षी हविज्ञकृत यावत कर्म समाप्ती स्यात् तावत त्वं सुस्थिरो भव. दीपदेवताभ्यो नमः. सकल पूजार्थे गंधाक्षदा पुष्पानि हरिद्राम कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्यानि प्रार्थना पूर्वक नमस्काराणि समर्पयामि. शंखातलं थोडं पाणी ज्या गडव्याला आपण अभिमंत्रित केलं आहे त्यामध्ये टाकायचं. गडव्यातलं थोडं पाणी आपल्या पळी पेल्यामध्ये घ्यायचं. पळी पेल्यातलं पाणी पळीच्या साह्याने आपल्या उजव्या हातात घ्या आणि जेवढंही पूजा साहित्य असेल त्यावर ते पाणी शिंपडायचं आणि स्वतःच्या आणि जोडीने बसला असेल तर आपल्या जोडीदाराच्याही मस्तकावर ते पाणी शिंपडायचं. ओम अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यः स्मरेत् पुंडरीकाक्षं सभायभ्यंतरं शुचिः सर्वं शुचिः. घटस्थापनेला आपण सुरुवात करत आहोत. बांबूच्या टोपलीमध्ये परिसरातली माती आपण घेतलेली आहे. 9 दिवसांपर्यंत जे पाण्याचं सिंचन त्या घटाद्वारे या मातीमध्ये होतं त्यामधूनच काही पाणी हे खाली सांडतं आणि आजूबाजूला सांडामांड होते. म्हणून एका स्टीलच्या ताटामध्ये आपण ही टोपली ठेवलेली आहे, ज्या योगे 9 दिवस झिरप्राण पाणी त्यामध्येच जमा होईल आणि सांडामांड टळेल. ती आपण मधोमध ठेवूया. दोनही हात जमिनीला उताने हात लावायचे. ओम सर्वेषामाश्रया भूमिरवराहेन समुद्रता अनंतस्य दात्री या ताम नमामि वसुंधरान. तसंच ते हात या मातीला सुद्धा स्पर्श करायचे. आता हे जे गहू आहेत ते आपल्याला मातीमध्ये पेरायचे आहेत. ओम या साम्यक सोमो राजे अशोभना स्फुर्ता औषध प्रक्षिपा मित्र ता अद्य कलशार्चने. त्यावर थोडा पाण्याचा शिपका मारायचा. मधोमध घट ठेवायचा. ओम कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समाश्रिता मूले स्वस्थितो ब्रह्मा मध्ये मातृगुणा स्मृता कुक्षौ तु सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा ऋग्वेदो यजुर्वेद सामवेदो यथर्वणा अंगेश्च सरिता सर्वं कलशं तु समाश्रिता अत्र गायत्री सावित्री शांति पुष्टि करी तथा सर्वे समुद्र सरितस्तीर्थानि जलदानदा आयान्तु देव पूजार्थं धृतक्षयकारकः. त्यामध्ये थोडं पाणी भरायचं. ओम गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलयस्मिन् सन्निधिं कुरु. एक फूल घ्यायचं, ते अष्टगंधामध्ये बुडवायचं आणि ते फूल आपल्याला कलशात टाकायचंय.
ओम मलयाचल संभूतं घनसारं मनोहरं हृदयानंदनं दिव्यं चंदनं प्रक्षिपाम्यहम। अष्टगंधाची वाटी आपल्या डाव्या हातात घ्यायची, उजव्या हाताच्या करंगई शेजारच्या बोटाने कलशाच्या चारही दिशांना वरून खाली असा उतरता गंध आपल्याला लावायचा आहे। सुरुवात पूर्व दिशेपासून आपल्याला करायची आहे। ओम पूर्वे ऋग्वेदाय नमः, ओम दक्षिणे यजुर्वेदाय नमः, ओम पश्चिमे सामवेदाय नमः, ओम उत्तरे अथर्ववेदाय नमः। दुर्वा टाकायच्यात कलशामध्ये। ओम तम दुर्वे अमृत जन्मासी वंदिताती सुरैरपि सौभाग्य संतती करी सर्व कार्ये शोभना। आंब्याच्या डहाळासह विड्याच्या पानाला हात लावायचे। ओम अश्वत्थोदुंबर प्लक्ष चूतन्य ग्रोथ पल्लवा पंचभंगा इति ख्याता सर्व कर्म शोभना। एक सुपारी टाकायची त्यात। ओम फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यस्य चराचरं कलशेस्मिन् क्षिपामीदं सर्व कर्म फलप्रदम। अक्षता टाकायच्यात। ओम कनकं कुलिशं नीलं पद्मरागोथमोक्तिकं एतानि पंचरत्नानि कलशेस्मिन् क्षिपाम्यहम। नाणं टाकायचं। ओम हिरण्यगर्भ गर्भस्थं हेमबीजं विभावसो अनंत पुण्यफलद मतशांती प्रयच्छ मे। गुंढाळलेला सुतारा स्पर्श करायचा। ओम सूत सूक्ष्म सुख स्पर्शं मीशानादे प्रियं सदा वासो हि सर्व देवत्यं देहालंकरणं परम। तांब्याच्या तामणामध्ये अखंड तांदूळ भरून त्यावर 2 विड्याची पानं आणि त्यावर आपल्या कुलदेवीचा टाक अशा पद्धतीने ठेवलेलं हे तामण घटावर स्थापन करायचं। ओम पूर्णपात्रमिदं दिव्यं शीततंदूलपूरितं देवता स्थापनायैव कलशे स्थापयाम्यहं सुप्रतिष्ठितमस्तु। एक फूल घ्यायचं, ते गंध अक्षता हळदी कुंकवामध्ये बुडवून कलशाच्या म्हणजेच घटाच्या बुडाशी व्हायचं। ओम श्री घटरूपिणी दुर्गायै नमः वारुण्याय नमः सकल पूजार्थे गंधाक्षदा पुष्पानि हरिद्राम कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्याणि सर्वोपचारार्थे प्रार्थना पूर्वक नमस्काराणि समर्पयामि। आता आई जगदंबेच्या अभिषेकाचं पूजन आपण प्रारंभ करत आहोत, म्हणून हात जोडून आपल्याला कुलदेवींचं स्मरण करायचं आहे। ओम खड्गं चक्र गदेषु चाप परिघाः चूलं भुशुण्डिं शिरः शंखं संददतिं करैस्त्रिनयनां सर्वांगभूषावृतां नीलाश्मद्युतिमास्य पाददशकां सेवे महाकालिकां यामस्तोस्तपिते हरो कमलजो हन्तुं मधुं कैटभम् अक्षस्त्रक्परशुं गदेषु कुलिशं पद्मं धनुष्कुण्डिकां दण्डं शक्तिमसिं च चर्मजलजं घण्टां सुराभाजनं शूलं पाशसुदर्शने च ददतिं हस्तै प्रसन्नाननां सेवे सैरिवमर्दिनीमिह महालक्ष्मीं सरोजस्थितां घण्टाशूलहलानि शङ्खमुसले चक्रं धनुस्सायकं हस्ताब्जैर्ददतिं गणान्तविलसच्चित्तांशुतुल्यप्रभां गौरी देहसमुद्भवां त्रिजगताम् आधारभूतां महा पूर्वामत्र सरस्वती मनुभजे शुंभादि दैत्यार्दिनीं विद्युद्दाम समप्रभां मृगपति स्कंदस्थितां भीषणां कन्याभिक्करवालखेट विलसद्धस्ताभिरासेवितां हस्तैश्चक्रगदासिखेट विशिखांश्चापं गुणं तर्जनीं बिभ्राणां मनलात्मिकां शशिधरां दुर्गां त्रिनेत्रां भजे। ओम सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ति समन्विते भयभ्यस्त्राहिनो देवी दुर्गे देवी नमोस्तुते। ओम श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा रूपिणी श्री कुलदेवताभ्यो नमः। ध्यायं ध्यायामि नमस्काराणि समर्पयामि। 2 दाणे अक्षता घटावरील आई जगदंबेच्या टाकावर व्हायच्यात आणि त्यांना अभिषेकाच्या तामणात घ्यायचं। ओम आगच्छत्वं महादेवी स्थाने चात्र स्थिरा भव यावत् पूजा करिष्यामि तावत् तव सन्निधौ भव। ओम श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा रूपिणी श्री कुलदेवताभ्यो नमः। आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामि आवाहयामि। परत 2 दाणे अक्षता वरच्या विड्याच्या पानांवर व्हायच्यात। ओम अनेक रत्न संयुक्तं नानामणि गणन्वितं इदं हेममयं दिव्यं मासनं प्रतिगृह्यताम्। ओम श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा रूपिणी श्री कुलदेवताभ्यो नमः। आसनार्थे अक्षतान् समर्पयामि अभिषेकं कुर्यात। पळीपळीने आईसाहेबांच्या टाकावर अभिषेक सुरू करायचा। अथ श्री सूक्तम श्री गणेशाय नमः।
हरि ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरणमयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह तां म आवह जातवेदो लक्ष्मीं मनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वामृतमध्यां हस्तिनादप्रबोधिनीं श्रियं देवीमुपहवये शर्मा देवी जुषतां कां सोस्मितां हिरण्यप्राकारां मार्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपहवये श्रियं चन्द्रां प्रभासां यशसां ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्चतां त्वां ऋणे आदित्यवर्णे तपसोर्धजातो वनस्पतिस्तव वृक्षोत बिल्वः तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः उपैतु मां देवसखा कीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतो सुस्मिराष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे क्षुत्पिपासामलां ज्येष्ठाम् अलक्ष्मीं नाशयाम्यहम् आभूतिं समृद्धिं च सर्वां निर्णुद मे गृहात् गन्धद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करीशिनीम् ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपहवये श्रियं मनसः काममाकूतिं वाचः सत्यमशीमहि पशूनां रूपमन्यस्य मयि श्रीश्रयतां यशः कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भव कर्दम श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीं आपसृजन्तु सिग्धानि चिक्लितवसमे गृहे नीचदेवीं मातरं श्रियं वासय मे कुले आर्द्रां यक्कर्णीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरणमयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह आर्द्रां पुष्करणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरणमयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह तां म आवह जातवेदो लक्ष्मीं मनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभुतं गावो दास्वश्वान् विन्देयं पुरुषानहं यः सूची प्रयतो भूत्वा जुह्याद्दाज्यमनवहं सूक्तं पञ्चदशरचं च श्रीकामः सततं जपेत् पद्मानने पद्म ऊरु पद्माक्षी पद्म संभवे तन्मे भजसि पद्माक्षी येन सौख्यलभाम्यहम् अश्वत्थायै गोदायै धनदायै महाधने धनं मे लभतां देवी सर्वकामांश्च देहि मे पद्मानने पद्मविपद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षी विश्वप्रिये विष्णुमनोनुकुले तदपाद पद्ममयी सन्निधस्त्वा पुत्रं पौत्रं धनं धान्यं हस्तश्वादि गवेरथं प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे धनम् अग्निर्धनं वायु धनं सूर्योर्धनं वसुः धनम् इन्द्रो बृहस्पतिर्वरुणं धनम् अस्तु मे वैनतेयं सोमं पिब सोमं पिबत वृत्रः सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनः न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो नाशुभामतिः भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत् सरसीजनयले सरोजहस्ते धवलतराञ्चुकगन्धमाल्यशोभे भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूति करी प्रसिद्धमह्यं विष्णुपत्नी क्षमां देवी माधवीं माधवप्रियां लक्ष्मीं प्रियसखीं देवीं नमाम्यच्युतवल्लभाम् ॐ महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् श्रीवर्चस्वम् आयुष्यम् आरोग्यम् आविदात् शोभमानं महीयते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः इति श्रीसूक्तं श्रीजगदम्बार्पणमस्तु। ओम श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा रूपिणी श्री कुलदेवताभ्यो नमः। अभिषेक स्नानं समर्पयामि। कुलदेवीचा टाक स्वच्छ पुसून घ्यायचा आणि घटावर व्यवस्थित पहुडलेल्या अवस्थेत ठेवायचा। ओम नर्य प्रद्यामे गोपाय अमृतत्वाय जीवते जातां जनिष्यमानां च अमृते सत्ते प्रतिष्ठितां सुप्रतिष्ठितमस्तु सुप्रतिष्ठितता वरदा भवतु घटासने आरूढमस्तु। आई जगदंबेच्या कपाळी अष्टगंध अक्षता हळदी कुंकू लावायचं। ओम श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यं सुमनोहरं विलेपनं जगन्मातश्चंदनं प्रतिगृह्यताम् अक्षतास्तंदुला शुभ्रा कुंकुमेन विराजिता मया निवेदिता भक्त्या गृहाण परमेश्वरी हरिद्रा स्वर्ण वर्णाभा सर्व सौभाग्यदायिनी सर्वालंकार मुख्या हि देवी त्वं प्रतिगृह्यताम् हरिद्रां चूर्ण संभूतं कुंकुमं कामदायकं वस्त्रालंकरणं दिव्यं देवी त्वं प्रतिगृह्यताम्। ओम श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा रूपिणी श्री कुलदेवताभ्यो नमः। विलेपनार्थे चंदन अलंकारार्थे अक्षतान् हरिद्राम कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि। थोडी फुलं व्हायची त्यांना।
ओम माल्यादिनी सुगंधीनि मालत्यादिनि वै प्रभो मया वृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम्। ओम श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा रूपिणी श्री कुलदेवताभ्यो नमः। ऋतुकालोद्भव पुष्पाणि समर्पयामि। त्यांना धूप दीप वाळायचा। ओम वनस्पतिरसोत्पन्नो गंधाढ्यो गंध उत्तम आघ्रेय सर्वदेवीनां धूपोऽयं प्रतिगृह्यताम्। भक्त्या दीपं प्रयच्छामि देवी परमात्मने त्राहि मां निर्यात् घोरात् दीपोऽयं प्रतिगृह्यताम्। ओम श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा रूपिणी श्री कुलदेवताभ्यो नमः। धूपं आग्रापयामि दीपं दर्शयामि। घटासमोर उजव्या हाताच्या मधल्या 2 बोटांच्या साहाय्याने पाण्याचा भरीव चौकोन करायचा। त्या चौकोनावर खडी साखरेची अगर आपण जो काही नैवेद्य तयार केला असेल त्या नैवेद्याची वाटी ठेवायची। त्या वाटीतील नैवेद्यावर एक तुळशीचं पान ठेवायचं। दुसऱ्या तुळशीच्या काही पानांनी त्या वाटीभोवती 3 वेळा पाणी फिरवायचं। ओम नैवेद्यं गृह्यतां देवी भक्ति मे ह्यचलां कुरु इप्सितं च वरं देहि परत्र च परां गतिम्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम प्राणाय स्वाम अपानाय स्वाम व्यानाय स्वाम उदानाय स्वाम समानाय स्वाम ब्रह्मणे अमृतत्वायां स्वाहा। तुळशीचं देठ आई जगदंबेकडे करून अर्पण करायचं। त्यांना पळीवर पाणी तामनात सोडायचं। ओम मध्यपानीयं समर्पयामि। परत दुसऱ्या तुळशी पत्राच्या साह्याने त्याच खडीसाखरेभोवती अगर नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवायचं। पुनः प्रोक्षः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम प्राणाय स्वाम अपानाय स्वाम व्यानाय स्वाम उदानाय स्वाम समानाय स्वाम ब्रह्मणे अमृतत्वायां स्वाहा। 3 पळी पाणी तामनात सोडायचं। ओम उत्तराप्रोक्षणं समर्पयामि हस्तप्रक्षालनं समर्पयामि मुखप्रक्षालनं समर्पयामि। 1 फूल गंध अक्षता हळदी कुंकवामध्ये बुडून आईसाहेबांना व्हायचं। करुद्वर्तनार्थे चंदनम तथा च हरिद्राम कुंकुमम सकल सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि। ओम श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा रूपिणी श्री कुलदेवताभ्यो नमः। यथा संपादित नैवेद्यानि समर्पयामि सर्वोपचारार्थे प्रार्थना पूर्वक नमस्काराणि समर्पयामि। आता वेळ आहे अखंड दीप प्रज्वलनाचा। म्हणून आपल्या मांडणीच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये व्यवस्थितरित्या ज्या अखंड दिव्याची योजना आपण केली असेल तो दिवा प्रज्वलित करायचा आहे। ओम अखंडम दीपकम देव्या प्रीतये नवरात्रकम जगदंबा उपासनार्थम एकचित्त दृढव्रत। ओम श्री अखंड दीपनाथाय नमः। 1 फूल गंध अक्षता हळदी कुंकवामध्ये बुडवून अखंड दिव्यांना व्हायचं। सकल पूजा अर्थे गंधाक्षदा पुष्पानि हरिद्राम कुंकुमम सकल सौभाग्य द्रव्याणि प्रार्थना पूर्वक नमस्काराणि समर्पयामि। घटाच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये एखाद्या चौरंगावर अगर पाटावर या अखंड दीपाची स्थापना करायची। वेळोवेळी त्या दिव्यातलं तेल हे घातलं गेलं पाहिजे। त्या दिव्यावरची काजळी सुद्धा काढली गेली पाहिजेत। बहुतेक वेळा काजळी काढताना दिवा हा विजला जातो, परंतु काजळी काढायच्या अगोदर अखंड दिवा ठेवण्याचं विधान कसं असतं की समजा तुम्हाला आता या दिव्यावरची काजळी काढायची आहे किंवा वातवरती करायची आहे तर त्या दिव्यावरनं अगोदर दुसरा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि नंतर त्या दिव्याची वात तुम्ही व्यवस्थित करू शकतात, काजळी काढू शकता, जेणेकरून तो दिवा जर विजला तरी अखंड दिवा आपल्याला या दिव्यावरनं प्रज्वलित करता येतो। म्हणजेच तुम्ही स्थापन केलेला दिवा हा अखंड राहतो, कोणत्याही प्रकारचा दीप विजण्याचा दोष आपल्या मस्तकी पडत नाही। म्हणून हा एक उपाय तुम्ही करून हा दिवा अखंड ठेवू शकता। पुढचं विधान येतं आता त्यांच्यावर माला बांधण्याचं। म्हणून पहिल्या दिवसाची जी माळा असते घटमाळ ती विड्याच्या पानाची असते, आपण ती बांधूया। ही घटावर टांकायची जी घटमाळ आहे व्यवस्थितरित्या त्या माळेचा स्पर्श या घटाला होईल अशा पद्धतीने घ्यायची आणि मागच्या बाजूने जी काही भिंत असेल
त्या भिंतीवर एखादं हुक लावून तुम्ही हा घटाचा दोरा अडकवू शकतात. आता इथे आम्ही अडकवू शकत नाही कारण इथे पडदा आहे. इथे जर चिकटवला तर पुढचे व्हिडिओज तुम्हाला दाखवता येणार नाही. म्हणून मग आपण आपल्या आपल्या घरी व्यवस्थित व्यवस्था करायची. इथे आपण फक्त घटमाळ ठेवतो आहोत, टांगायची तुम्ही तुमच्या घरी व्यवस्था करा. ओम मामाले महामाये सर्वशक्ती स्वरूपिणी चतुर्वर्गत्वयि नस्तस्तन्मान्मे सिद्धिदा भव. ओम अविघ्नं कुरुमाले त्वं गृह्णामि घटमालिके. ओम श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा रूपिणी श्री कुलदेवताभ्यो नमः. प्रथम दिने नागवल्लिका मालिकां बंधयामी. या ठिकाणी पहिल्या दिवसाची नागवेलीची घटाची माळ आपण बांधलेली आहे. नैवेद्य झालेला आहे, अखंड दीप प्रज्वलित झालेला आहे. आता आपण करणार आई जगदंबेची पहिली आरती घटाची. घटभारी तुझ बिन संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाची वारी हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय महिषासुरमर्दनी हो दैत्यासुर बदनी सुरवर ईश्वर वर दे तारक संजीवनी. जय देवी त्रिभुवन भुवनी पाहता तुझ ऐसी नाही. चारही श्रमले परंतु न बोलवे काही. साही विवाद करिता पडलो प्रवाही. ते तू भक्ता लागे ते तू दासा लागे पावसी लवलाही. जय देवी जय महिषासुरमर्दनी हो दैत्यासुर बदनी सुरवर ईश्वर वर दे तारक संजीवनी. जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होसी नितदासा. क्लेशापासून सोडवी दुःखापासून सोडवी तोडी भवपाशा. अंबे तुझ वाचून कोण पुरविल आशा. नरहरी तल्लीन झाला पद पंकजलेशा. जय देवी जय महिषासुरमर्दनी हो दैत्यासुर वदनी सुरवर ईश्वर वर दे तारक संजीवनी. जय देवी कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि. कर्पूर पूरेण मनोहरेण सुवर्ण पात्रोदर संस्थितेन प्रदीप्त भासा सहसा गतेन नीरांजनं ते जगदीश कुर्वे. ओम श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा रूपिणी श्री कुलदेवताभ्यो नमः. महानीरांजन दीप सहितं कर्पूर आरतिक्य दीपम समर्पयामि. पळीभर पाणी घ्यायचं, कर्पूर आरती भोवती 3 वेळा गोल फिरवायचं, तामनामध्ये ते पाणी टाकायचं आणि आरती आई भगवतींना दाखवायची. आरती दाखवल्यानंतर उपस्थितांनी त्या आरतीने स्वतःला ती आरती सर्वांनी घ्यायची आहे. जमिनीवर ही आरती ठेवण्याच्या अगोदर पळीभर पाणी टाकायचं, 2 दाणे अक्षदा ठेवायच्यात आणि मग आरतीचं ताट जमिनीवर ठेवायचं. आई भगवतींना त्रिवार मुजरा करायचा. ओम नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः. नमः प्रकृत्यै भद्रायै निहता प्रणता स्मताम्. ओम श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा रूपिणी श्री कुलदेवताभ्यो नमः. नमस्काराणि समर्पयामि. स्वतः भोवती 3 प्रदक्षिणा करायच्या. ओम यानि कानि च पापानि जन्मांतरे कृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणा पदे पदे. ओम श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा रूपिणी श्री कुलदेवताभ्यो नमः. प्रदक्षिणां समर्पयामि. उपस्थितांनी फुलं अक्षदा जे काही असेल ते हातामध्ये घ्यायचं. ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्मानि प्रथमान्यासन् तेहनाकं महिमान सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः. ओम राजाधिराजाय प्रसय्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान काम कामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु. कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठं राज्यं महाराज जमाधिपत्यमयं समंत पर्यायी सात सार्वभौम सार्वायुषा आंतरार्धा पदार्थात पृथिव्यै समुद्र पर्यंताया एकराळति तदप्लेश श्लोको भिगितो
विगितो मरुत परिवेष्ठारो मर्तस्यावसंगृहे आवीक्षितस्य कामप्रे विश्वे देवा सभासदैति। ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। ओम षण्मुखाय विद्महे महासेनाय धीमहि तन्नो षष्ठ प्रचोदयात्। ओम दक्षिणकालिके च विद्महे आदिशक्ति च धीमहि तन्नो देवी प्रचोदयात्। ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम सरस्वत्यै च विद्महे विघ्नराजाय धीमहि तन्नो वाणी प्रचोदयात्। ओम कात्यायन्यै च विद्महे कन्याकुमार्यै च धीमहि तन्नो दुर्गे प्रचोदयात्। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ओम अत्रिसुताय विद्महे अनुसुयासुताय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्। ओम अश्वारूढ़ाय विद्महे म्हालसा कांतायै धीमहि तन्नो मल्हारी प्रचोदयात्। ओम श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा रूपिणी श्री कुलदेवताभ्यो नमः। मंत्र पुष्पांजलिं समर्पयामि। सर्वांच्या मंत्रपुष्पांजलीची फुलं आणि अक्षता एकत्र करून यजमानांनी आई भगवतींच्या टाकावर अर्पण करायच्या। खाली बसायचं। या घटस्थापनेमध्ये ज्ञात अज्ञात आपल्याकडनं काही चुका झाल्या असतील, काही कमी राहिलं असेल, काही अधिक झालं असेल, त्याबद्दल आई भगवतींची क्षमा मागायची आणि या 9 दिवसांच्या कालावधीमध्ये त्यांना आवडेल, पचेल, रुचेल, प्रसन्न होतील त्या अशी उपासना आमच्या सर्वांकडनं करून घ्या ही विनंती करायची। ओम अपराध सहस्राणि क्रियते अहर्निशं मया दासोऽहमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वरी। आवाहनं न जानामि तवार्चनं पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वरी। गतं दुःखं गतं पापं गतं दारिद्र्यमेव च आगतां सुख संपत्ति पुण्याच्च तव दर्शनात्। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वकामांश्च देहि मे। मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरी यत्पूजितं मया देवी परिपूर्णं तदस्तु मे। उजव्या हातात पाणी घ्यायचं, म्हणायचं अनेन मया यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्येण श्री शारदीय नवरात्री व्रत उत्सव पर्व अंगभूतम प्रथम दिने कृत श्री घटस्थापनम अखंड दीप प्रज्वलनम प्रथम घटमालिका बंधनादि कर्मणे श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा रूपिणी श्री कुलदेवता परमेश्वरी प्रियतान न मम। सर्व हाताने पाणी तांबणात सोडा। ओम तत्सत जगदंबार्पणमस्तु। उजव्या हातात पाणी घेऊन 3 वेळा प्यायचं। कर्मांते आचम्य ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः। पळीभर पाणी आपल्या तांबणात किंवा वाटीत सोडायचं। ओम गोविंदाय नमः। हात पुसून घ्या। 3 वेळा घटाला नमस्कार करायचा। ओम विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः। विष्णु स्मरणात परिपूर्णमस्तु। तत्सत जगदंबार्पणमस्तु। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय। श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय। भारत माता की जय। उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब। श्री अंबा माता की जय। श्री अंबा माता की जय। श्री अंबा माता की जय। श्री स्वामी समर्थ। या ठिकाणी आपली घटस्थापना संपन्न झाली।